नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकी अखेर आमदार शिवाजी कर्डिले यांच्याच पॅनलनं बाजार समितीवर आपलं पूर्ण वर्चस्व सिद्ध केलंय। बिनविरोधसह निवडणूक झालेल्या 17च्या 17 जागी आमदार कर्डिले पॅनलचे उमेदवार निवडून आलेत। नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अत्यंत चुरशीने लढविल्या गेलेल्या निवडणुकीत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास आघाडी पॅनलने सर्व 18 जागा जिंकून समितीवरील सत्ता ताब्यात राखण्यात यश मिळवले आहे। आमदार कर्डिले प्रणित पॅनलच्या विरोधात जवळजवळ सर्वच विरोधक एकत्र आले होते। माजी खासदार दादा पाटील शेळके यांच्यासह शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन त्यांनी महाआघाडी स्थापन केली होती। हमाल मापाडी मतदारसंघातून शेतकरी विकास आघाडीचे श्री भैरू कोतकर हे बिनविरोध निवडून आल्यामुळे काल रविवारी दिनांक 13 उर्वरित 17 जागांसाठी मतदान झाले। लवकरच पंचायत समिती व जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते। परिणामी यावेळेची निवडणूक आतापर्यंत झालेल्या निवडणुकांच्या तुलनेने अतिशय अटीतटीने झाली। पूर्वीच्या निवडणुकांमध्ये विजयी व निकटच्या पराभूत उमेदवारांमध्ये साधारणतः 400-450 मतांचा फरक पडत असे। यावेळी मात्र हा फरक 50-75 पर्यंतच राहिला। त्यामुळे निकालाची उत्कंठा शेवटपर्यंत टिकून राहिली होती। काहींनी फेरमतमोजणीसाठी अर्जही केले। दरम्यान नगर बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये महाआघाडीच्या सर्व उमेदवारांनी काट्याची टक्कर दिली। बाजार समितीच्या निवडणुकीत जनतेने भरभरून प्रेम दिले। दरम्यान महाआघाडीच्या वतीने जिल्हा खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीतील उमेदवार विजयी झाला आहे। त्यामुळे महाआघाडीचे खाते उघडले असल्याची प्रतिक्रिया पंचायत समितीचे सभापती संदेश कारले यांनी दिली आहे। यावेळी भानुदास कोतकर यांच्या अनुपस्थितीत बाजार समितीची निवडणूक पार पडली। निवडणुकीत त्यांच्या सुनबाई वैशाली कोतकर व्यापारी मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या। विजयी झाल्यानंतर कोतकर समर्थकांनी भानुदास कोतकर यांची छवी डोक्यावर घेऊन जल्लोष केला। उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि हा निकाल या अगोदरच जनतेने ज्यावेळी ज्या सभा व्हायच्या, जे कार्यक्रम व्हायचे, त्या कार्यक्रमावेळी सुद्धा सगळी जे मतदार राहायचे ते कर्डिले साहेबांबरोबर राहायचे। कर्डिले साहेबांचा विजय हा 1001% निश्चित होता। त्याचं कारण एक असं सर्वात मोठं कारण असं आहे का रात्रंदिवस जनतेच्या प्रश्नासाठी सकाळी 7 वाजल्यापासून तर रात्री 8, 9, 10, 11, 12 वाजेपर्यंत रात्रंदिवस कष्ट करतात, रक्ताचं पाणी करतात आणि हे जनतेने जाण धरली। आपल्याला कामाला कोण येईल आणि कोण कशासाठी आपल्याला मदतीला धावून आणि आपली ही मार्केट कमिटी कृषी उत्पन्न बाजार समिती 10 वर्षापूर्वी काय होती आणि आज तिचा कायापालट कसा झाला हे कुणाच्या माध्यमातून झालं? हे शिवाजीराव कर्डिले साहेबांच्या माध्यमातून झालं आणि त्यामुळं हा जनतेने दिलेला कौल आहे। यापेक्षा आणखीन लोकांना अपेक्षा येतात आणि तसं ते कर्डिले साहेब पुढे पाऊल टाकून चांगल्या पद्धतीने मार्केट कमिटी एकदम जोराने मार्केट कमिटी सुद्धा आणखीन प्रगतीपथावर जाईल। समितीचा जो निकाल लागला आणि आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो पॅनल आम्ही उभा केला होता, शेतकरी विकास पॅनल, या पॅनलचे सर्वचे सर्व उमेदवार निवडून आल्याबद्दल मी प्रथमतः सर्व मतदार बंधू भगिनींचे आभार मानतो। आणि आजचा हा जो विजय आहे, हा विजय आमचे नेते आमदार शिवाजीराव कर्डिले, त्याचप्रमाणे आदरणीय काका, आदरणीय भाऊ यांच्यावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा या कृषी उत्पन्न बाजार समिती सत्ता आमच्यासारख्या सर्वसामान्यांच्या हातामध्ये तालुक्यातील आम जनतेने, मतदार बंधू भगिनींनी दिलेले आहे। जसं इथून मागा शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले व सर्वच आपल्या जिल्ह्यातले सगळ्यांनी ज्यांनी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारचं काम केलं त्याबद्दल त्यांच्या वतीने मी सगळ्यांचे आभार मानतो। आणि हे पॅनल, शेतकरी विकास पॅनल, आपलं चिन्ह होतं विमान, हे आज 18च्या 18 जागा निवडून आल्याबद्दल मी सगळ्यांचीच, आपल्या सगळ्यांचे नगर तालुक्याचे शुभेच्छा देऊन जातो। प्रतिनिधी शब्बीर सय्यद, NTV न्यूज, अहमदनगर।